नमस्कार मित्रांनो. बद्दल तुम्हाला माहिती असेल. एक्झावियर ही एक भारत अतिशय जुनी म्हणजे 1992 ची कंपनी आहे आणि त्या कंपनीमध्ये अतिशय चांगली अशी संधी आपल्यासमोर आलेली आहे. त्याच्यामध्ये फ्रेशर लोकांसाठी 15,00,000चं पॅकेज एक्झावियर देतीये. एक्झावियरची ॲक्चुअली आपण जर पाहिलं याच्याबद्दल थोडी आपण जास्त इन्फॉर्मेशन काढली, तर 1990 मध्ये एक्झावियरचं स्थापना झाली होती. त्याची रिक्वायरमेंट जी आहे तुमच्याबरोबर शेअर करतोय मी. याच्यामध्ये सर्व्हिसेस कोणते प्रोव्हाईड करतात? बिझनेस प्रोसेस सर्व्हिसेस, क्लाउड, डेटा एआय, त्यानंतर डिजिटल आयटी ऑपरेशन्स, डिजिटल अँड सॉफ्टवेअर, एंटरप्राइज प्लॅटफॉर्म सर्व्हिसेस वगैरे. म्हणजे ज्या काही ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आहेत इंडस्ट्रीमध्ये सध्या वापरल्या जाणाऱ्या, त्याच्यामध्ये एक्झावियर काम करते आणि त्याचे डिटेल्स कंपनीचे आहेत, ते त्यांनी त्यांच्या या ॲप्लिकेशनमध्ये दिलेले आहेत. ते आपण थोडे पाहूया. ही लिंक मी तुमच्याबरोबर शेअर करतोय ऑब्व्हियसली. याच्यामध्ये अतिशय महत्त्वाची गोष्ट अशी आहे, की याची शेवटची तारीख जी आहे ती 27 तारीख आहे. 27 एप्रिलला संध्याकाळी 10 वाजेपर्यंत आपण या लिंकवर जाऊन अप्लाय करू शकतो. हे अतिशय महत्त्वाचं आहे. एस-पी-जी-ई-टी 2005 ऑफ कॅम्पस म्हणजे 2025 चे जे विद्यार्थी आहेत, त्यांच्यासाठी इंजिनिअरिंग वेब/सॉफ्टवेअर जॉब फंक्शन असलेली ही 15,00,000 वार्षिक पगार असलेली अपॉर्च्युनिटी आपल्यासमोर आलेली आहे. एक्सावेस बद्दलची जास्त माहिती आपण घेतली, तर जवळ-जवळ 31,600 एम्प्लॉईज एक्झावेअरमध्ये आहेत. त्यांचे 58 ऑफिस 28 कंट्रीजमध्ये जगामध्ये पसरलेले आहेत. आणि ही फुल टाईम जॉब टायटल आहे एक्स्पोनेन्शियल मॅव्हरिक्स. म्हणजे थोडेसे नवीन ॲडव्हान्स कटिंग टेक्नॉलॉजीमध्ये इंटरेस्ट असलेल्या लोकांसाठी ही संधी आहे. त्यासारखा पगार पण दिला जातोय. त्यामुळे खूप चांगली उत्कृष्ट संधी आहे. फुल टाईम लोकेशन टाइप फुल टाईम आहे. लोकेशन एनी एक्सावेअर ऑफिस लोकेशन इन इंडिया. कॉम्पेन्सेशन पॅकेज 15,00,000 वार्षिक पॅसिंग बॅच इयर फक्त 2025. आता जॉब ओव्हरव्ह्यू पाहायच्या आधी तुम्हाला मी जे काही क्वालिफाईंग क्रायटेरिया आहेत. बॅचलर्स डिग्री इन बी टेक, एम-ई, एम-टेक, एम-सी-ए नॉट एलिजिबल अतिशय महत्त्वाचा पॉइंट आहे. त्यानंतर मेकॅनिकल अँड सिव्हिल अलाइड ब्रँचेस आर नॉट एलिजिबल हा अतिशय महत्त्वाचा पॉइंट आहे. एलिजिबल स्ट्रीम्स कोणत्या आहेत? सी-एस-सी, आय-टी, ए-आय, डेटा सायन्स, एनी सी-एस-सी अलाइड डिपार्टमेंट्स, ई-सी-ई, ट्रिपल-ई, ई-टी-सी, ई-आय-ई, आय-एस-सी. मिनिमम ॲग्रीगेट ऑफ 75% हे जे एस-पी-जी-टी हे डॉक्युमेंट आपण जेव्हा डाउनलोड करतो, त्याच्यामुळे त्यांनी व्यवस्थित माहिती दिलेली आहे. आपण जे पाहिलं फुल टाईम 15,00,000 जॉब ओव्हरव्ह्यू. आता जॉब ओव्हरव्ह्यूमध्ये बेसिकली त्याच्या आधी आपण एलिजिबिलिटी क्रायटेरिया पाहत होतो. बॅचलर्स डिग्री इन बी टेक, एम-ई, एम-टेक, एम-सी-ए नॉट एलिजिबल. स्ट्रीम्स एलिजिबल सी-एस-सी, आय-टी, ए-आय, डेटा सायन्स, एनी सी-एस-सी अलाइड डिपार्टमेंट्स. Mechanical and civil allied branches are not eligible. Minimum aggregate of 75% or 7.5 CGPA throughout 10th, 12th and UG undergraduation. No active backlogs. विलिंगनेस टू रोकेट प्रोजेक्ट रिक्वायरमेंट असेल आणि एक्झावेस डिलिव्हरी स्टेशन असेल, लोकेशन असेल, तिकडे तुम्हाला रिलोकेट करण्याची तुमची तयारी असली पाहिजे. आणि ज्या काही नवीन टेक्नॉलॉजी आहेत प्रोजेक्ट रिक्वायरमेंटनुसार, त्यावर पण तुमचं काम करण्याची तयारी असली पाहिजे. ऑफिस बेस्ड वर्क असेल, हे वर्क फ्रॉम होम वगैरे नाहीये. 5 दिवस आठवड्याचे आणि 3 वर्षाचं सर्व्हिस अग्रीमेंट असेल. त्यानंतरची पुढचा परफॉर्मन्स वगैरे जे आहे, त्यानंतर पुढच्या गोष्टी पुढे Hexaवर फाईल किंवा तुम्हाला चांगली अपॉर्च्युनिटी मिळाली, तर तुम्ही पण Hexaवर सोडून जाऊ शकता. म्हणजे 3 वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट आहे हा बेसिकली. जॉब डिस्क्रिप्शन हे दिलेलं आहे, ते एक्झॉस्टिव्ह नाहीये. जनरल आयडिया देण्यासाठी आहे. त्याच्यामध्ये चेंजेस होऊ शकतात. आता जॉब डिस्क्रिप्शन काय आहे बेसिकली? कारण 15,00,000 पगार जेव्हा आपल्याला एखादी कंपनी फ्रेशरसाठी देते, तेव्हा त्यांची अपेक्षा पण अशीच असते, की इनोव्हेटिव्ह टीम, क्लाउड आणि जनरेटिव्ह एआय स्पेशलिस्ट म्हणून तुम्हाला काम करायचंय इनोव्हेटिव्ह टीममध्ये. त्याच्यामध्ये काही टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्समेंट्स किंवा कॉम्प्लेक्स बिझनेस प्रॉब्लेम्स सॉल्व्ह करायचे असतील, तर ते कटिंग एज एआय आणि क्लाउड सोल्युशन वापरून तुम्हाला ते सॉल्व्ह करायचे आहेत. तुमची टीम असेल त्याच्यामध्ये तुम्हाला काम करायचंय. इंडस्ट्री एक्सपर्ट्स जे आहेत, त्यांच्याबरोबर काम करून डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन आणि नवीन डायनामिक एन्व्हायर्नमेंटमध्ये काम करण्याची तुमची उत्सुकता असली पाहिजे. हा अतिशय महत्त्वाचा आहे. कारण विलिंगनेस आणि पॅशन हा अतिशय महत्त्वाचा रोल या प्रोफाईलमध्ये तुम्हाला दाखवावा लागणार आहे. कारण जो रहाटगाडगा आहे किंवा रुटीन जो आहे, तसा तसा हा रोल नसणार आहे. रिस्पॉन्सिबिलिटीज काय आहेत? टेक्नॉलॉजिकल इनोव्हेशन, लीड द डेव्हलपमेंट अँड इम्प्लिमेंटेशन ऑफ कटिंग एज क्लाउड अँड जनरेटिव्ह एआय सोल्युशन्स, पुशिंग द बाउंडरीज ऑफ व्हॉट्स पॉसिबल. हे सगळं वाचून घ्या. प्रॉब्लेम सॉल्व्हिंग अँड एनालिटिकल थिंकिंग, लर्निंग अँड अडॅप्टेबिलिटी, कोलॅबोरेशन अँड लीडरशिप, प्रोजेक्ट एक्झिक्युशन, इनोव्हेटिव्ह सोल्युशन्स, डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन, डेटा ड्रिव्हन डिसिजन मेकिंग. या सगळ्या ह्याच्यामध्ये त्यांच्या जॉब प्रोफाईलच्या रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत. मला सांगायचा मुद्दा हे वाचल्यानंतर माझ्या एक लक्षात येतं, एका फ्रेशरकडून त्यांच्या अपेक्षा खूप चांगल्या आहेत आणि जर फ्रेशर या ह्या सगळ्या जॉब प्रोफाईलमध्ये सूट होत असेल, तो जर व्यवस्थितपणे काम करू शकत असेल, त्याचा करिअरला अतिशय चांगला असा प्लॅटफॉर्म त्यांना सुरुवातीलाच मिळणार आहे.
कारण तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, रिस्पॉन्सिबिलिटीज आणि इनोव्हेशन वगैरे, ह्या करिअरच्या लेटेस्ट स्टेजमध्ये येतात, असं माझं वैयक्तिक मत आहे. कारण जेव्हा आपण टीम लीड होतो, तेव्हा हे प्रॉब्लेम सॉल्व्हिंग, एनालिटिकल थिंकिंग, लर्निंग अँड अडॅप्टिबिलिटी, लीडरशिप, कोलॅबोरेशन याचं ॲक्चुअल रबर टचेस द रोड म्हणतात. त्याचं ॲक्चुअल प्रत्यक्षात उतरवण्याचे दिवस सुरू होतात. पण हे सुरुवातीलाच तुम्हाला या रोलमध्ये त्याचे एक्सपोजर मिळणार आहे. त्यामुळे अतिशय चांगली संधी आहे. संधीचा अवश्य फायदा घ्या. हा मध्येच व्हिडिओ टाकण्याचं कारण असं होतं, की 27 एप्रिलला संध्याकाळी 10 वाजेपर्यंतच आपण अप्लाय करू शकतो. म्हणजे मी आता हा व्हिडिओ लोड लोड करत असेन, तर फक्त आपल्याला उद्या संध्याकाळी 10 वाजेपर्यंतच अप्लाय करता येईल. त्यामुळे इमिडिएटली अप्लाय करा, वाट बघू नका. कारण बऱ्याच वेळा असं पाहिलं आपण, की ही जी डेट आहे, ती चेंज होते. त्यांच्याकडे जर समजा त्यांचा कोटा असेल ॲप्लिकेशनचा, एखाद्या रोलसाठी किती ॲप्लिकेशन घ्यायची त्याचं पण लिमिट्स नसतं. त्यामुळे ते कोटा कंप्लीट झाल्यानंतर ते हे बंद पण करू शकतात कोणत्या ॲक्शनने. त्यामुळे तुम्ही इमिडिएटली याच्यावर क्लिक करा, त्याच्यावर अप्लाय करा. 2025च्या बॅचसाठी ही अतिशय उत्कृष्ट संधी आहे आणि याचा फायदा घ्या, अवश्य फायदा घ्या. या दोन्ही लिंक्स मी तुमच्यावर शेअर करतोय आणि जाताना शेवटी ज्या YouTube चॅनलवर तुम्ही हा व्हिडिओ पाहता त्याला लाईक, कॉमेंट, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. कारण अशा संधी आपल्याला आपल्या स्वतःपर्यंत किंवा आपल्या मित्रांपर्यंत, आपल्या बॅचमेट्सपर्यंत, आपल्या ज्युनियर्सपर्यंत, आपल्या सीनियर्सपर्यंत पोहोचवायच्या आहेत. जेणेकरून या सगळ्याची शेअर करा, WhatsAppवर शेअर करा, कशाप्रकारे शेअर करा. पण जास्तीत जास्त मुलांपर्यंत आपल्याला लवकर पोहोचावं लागेल. हे विशेषतः मराठीमध्ये सांगण्याचं कारण असं, की इंग्लिशमध्ये बऱ्यापैकी इन्फॉर्मेशन आपल्याला उपलब्ध होते, पण मराठीमध्ये उपलब्ध होणं थोडंसं डिफिकल्ट होत चाललंय. म्हणून हा खटाटोप. त्याचबरोबर या प्लेलिस्ट ज्या आहेत त्या पण अवश्य पहा. मुलाखतील प्रश्नांची उत्तरे कशी द्यावी, अतिशय 111 जवळ प्रश्न मी त्यामध्ये कव्हर केलेत 5-6 सेक्शनमध्ये. त्याचा तुम्हाला 100% फायदा होईल. याच्याबद्दल माझ्या मनात कोणतीही शंका नाही. टोकियो ड्रिफ्ट, कायझन किंवा इकिगाय वगैरे जे प्रकार आहेत ते सगळे इथे आपल्याला बघायला मिळतात. त्यानंतर शिवाजी महाराजांच्या आयुष्यामध्ये आपण काय शिकू शकतो, यासारखे सब्जेक्ट आपण इकडे हाताळतो. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं रोजगार संधी आणि बातम्या या प्लेलिस्टमध्ये आजचा व्हिडिओ आपला जाईल. तर चॅनलला लाईक करायला, कमेंट करायला, शेअर करायला, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि या संधीचा अवश्य फायदा घ्या. ही लिंक मी तुमच्यावर शेअर करतोय. धन्यवाद.